आज आपण खूप दिवसांनी रात्रीच्या जेवणासाठी झटपट आणि चविष्ट टेस्टी असा आपण हिरव्या वाटणातला मटार मसाला भात इथे बनवून घेतोय. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे 5-6 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे, आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण थोडंसं जास्त वापरायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तुम्हाला यामध्ये ओलं खोबरं घालायचं असेल तर तुम्ही इथे वाटणाला घालू शकता किंवा नंतरनं किसून घातलं तरी चालेल. इथे वाटून घ्यायचं या पद्धतीने. आता यामध्ये आपण घालणार आहे कोथिंबीर आणि थोडा कढीपत्ता आपण इथे वाटणाला घालायचा. आता इथे भरपूर तुम्ही कोथिंबीर घातली तरी चालेल, कारण आपण हिरवा मसाला इथे बनवून घेतोय. तर हे झालं आपलं एकदम साधं सोपं हिरवं वाटण बनवून तयार झालेलं आहे. त्यानंतर ना इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. आता तुमच्याकडे दुसरा कोलमचा असेल, बासमती असेल तरी घेतला तरी चालेल, पण हिरव्या वाटणातला इंद्रायणी तांदळाचा मटार मसाला भात खायला एकदम छान वाटतो. तांदूळ धुवून साईडला ठेवायचं आहे. 1 वाटी मटार आणि 1 बटाटा घेतलेला आहे. खडा मसाला लागणार आहे आणि 1-2 कांदे आणि कढीपत्ता इथे लागणार आहे. कढईमध्ये तेल घालून घेतलेले, मोहरीचं तेल मी इथे घालून घेतलेलं आहे. आज आपण मोहरीच्या तेलातला मसाला भात बनवून घेणार आहे. तेल गरम झालं, त्यामध्ये जो आपण खडा मसाला घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा. आता खडा मसाल्यामध्ये मी जिरी पण घेतलेली, पण मोहरी मी इथे घेतलेली नाही आहे. मग कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. मग टोमॅटो घाला आणि मग त्याचबरोबर हिरवं जे वाटण करून घेतलेले ते यामध्ये घाला आणि चांगलं हलवून 2 मिनटं परतून घ्या. आता मसाल्यामध्ये यामध्ये तुम्हाला फक्त काळा जो गरम मसाला असतो ना, गरम मसाला घालायचा आहे, हळद, हिंग आणि थोडंसं धने पावडर 1 चमचा यामध्ये घालून घ्यायचे. याच्या पडेल तुम्हाला कोणताच मसाला यामध्ये वापरायचा नाही आहे. फक्त आपण इथे हिरवं वाटण करून घेतलं आहे, तेवढंच वाटण आपला मसाला म्हणून इथे वापरायचं आहे आणि बाकीचा खडा मसाला यामध्ये जास्त प्रमाणात इथे वापरायचा आहे. मटार, बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे, तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे, व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि पाणी घालायचं आहे. 2 वाट्या जर तांदूळ घेतला असेल तर त्याच वाटीने 4 वाट्या पाणी घाला. चवीप्रमाणे मीठ घाला आणि लिंबू पिळून घाला. लिंबामुळे भात चिकट अजिबात होत नाही. व्यवस्थित पाणी वगैरे घालून घेतलं, हलवून घ्यायचं आणि नंतरनं 1 चमचा आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचं. आता शिजवल्यावरती आपण तूप भातावरती घेण्यापेक्षा शिजवतानाच तूप भातामध्ये घातलं तर भात व्यवस्थित शिजला जातो. त्या तुपामध्ये व्यवस्थित तूप मुरलं जातं. 10-12 मिनटानंतरनं तुम्ही इथे बघू शकता, छान असा आपला भात इथे बनवून तयार झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंद्रायणी तांदळाचा असला तरीही तो चिकट असा त्याचा गाठा वगैरे काही झालेला नाही आहे. एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे. फक्त इथं पाण्याचं प्रमाण तुम्हाला व्यवस्थित घालायचं आहे. 2 वाट्या तांदूळ असेल तर 4 वाट्या पाणी घालायचे. 10-12 मिनटामध्ये भात व्यवस्थित शिजून तयार होतो. तर अशा पद्धतीने आज आपण ताज्या मसाल्यातला भात इथे बनवून